एलिमेंट समजायच्या अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे मॅटर्स काय असतात. पहिला तुम्हाला प्रश्न आहे पुस्तकावर, व्हॉट इज मॅटर, व्हॉट आर टाइप्स ऑफ मॅटर्स. पहिला मॅटर्स काय असतात ते पहिलं सांगूया. ठीक आहे. सो मॅटर फार बेकार होते मॅटर. त्या डिपेंड असते कुठल्या एलिमेंट्सवर, कुठल्या कुठल्या धातू असतील त्याच्यावर डिपेंड असतो. ठीक आहे. मॅटर्स, मॅटर्स म्हणजे काय तर पदार्थ. मॅटर्स म्हणजे पदार्थ. वेगवेगळे पदार्थ असू शकतात. तुम्ही रोज भाजीमध्ये वापरता ते पदार्थ झाले. तुम्ही लोखंड वापरता हे पण पदार्थ झाले. हां, लोखंड कशाला वापरतात. तुझा पाय तुटला असेल तर पायामध्ये सलाय घालायला लागेल तुझ्या. काय नाही इन्फेक्शन होत, डायरेक्ट रॉड घालतात मध्ये. हां, स्टेनलेस स्टील असतो. हां, एकदम टाकतात आतमध्ये. नंतर परत पाय व्यवस्थित आला का परत काढतात तो बाहेर टोकून टोकून. त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये त्या एखाद्या आणला तर काढायला, असा खटाखट हथोडी घेतली, हथोडी ठोकतात बस पाय ते डायरेक्ट. काय नाही ओरडत. अरे इंजेक्शन देतात ना ॲनेस्थेशिया. इकडे ॲनेस्थेशिया देतं पाटात, पाटणीमध्ये. हा खालचा भाग पूर्ण बंद. मॅटर म्हणजे काय पदार्थ असतो, त्यात त्या ॲनेस्थेशिया. चढल्यावर आता मी काय बघायला गेलेलं नाही. खालचा भाग कामच करत नाही, त्याचे फिलिंगच राहत नाही. असं वाटतं का तुझी बॉडी एवढीच आहे फक्त, खाली बॉडीच नाही मिळत. हां, नाही काहीच नाही. स्पर्म ऐका रे, स्पर्म निघण्यासाठी पण तुमच्या ब्रेनमधून अगोदर हार्मोन रिलीज होतो, टेस्टोस्टेरॉन. तो हार्मोन जेव्हा रिलीज होईल तेव्हा ते बाहेर पडतील, तोपर्यंत बाहेर पडू शकत नाही. ठीक आहे. सो मॅटर म्हणजे काय कुठलीही गोष्ट असेल, एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस, ज्याला काहीतरी स्पेस लागतो, जागा लागते. आता हा मार्कर, या मार्करला जागा लागेल का नाही, जागा लागेल. मोबाईल आहे, मोबाईलला जागा लागेल का नाही, जागा लागेल. मी आहे, मी मॅटर आहे का नाही, मला पण जागा पाहिजे. एवढा मोठा काही पसारा असतो, तो पसाऱ्याला पण मॅटर लागेल, मग जागा लागेल. सो एनिथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस, कुठल्याही गोष्टीला जागा लागते त्याला आपण बोलतो मॅटर. काय बोलतो, मॅटर. या पृथ्वीवर प्रत्येक गोष्ट आहे ज्याला जागा लागते, एक्सेप्शन लाईट. एक कंटेनर घेतला, कंटेनरमध्ये तुम्ही जर हवा भरली, हवामध्ये काय काय गोष्टी असतात, ऑक्सिजन असतो, कार्बन डायऑक्साईड, आपला नायट्रोजन, आर्गॉन, या सगळ्या गोष्टी असतात. बरोबर. मग सगळ्या गोष्टी एक तर ऑक्सिजन म्हणजे काय, एक धातू झाला, एक एलिमेंट झाला, मग त्याला तर जागा लागेलच. बरोबर का नाही. सो एअरला पण फक्त एक्सेप्शन कोण, लाईट. लाईटीला फक्त जागा लागत नाही. ठीक आहे. नंतर मॅटर समजलं तुम्हाला. मॅटर म्हणजे काय कुठलाही पदार्थ असेल ज्याला काय लागते, जागा लागते, त्याला आपण मॅटर बोलू शकतो. या कडा, याला एकाने जागा, म्हणजे हा मॅटर आहे. प्रत्येक गोष्ट तर मॅटरच आहे, सगळीच गोष्ट मॅटर आहेत. कोणाचं फॅमिली मॅटर आहे, बरोबर का नाही, कोणाचा बाहेरचा मॅटर आहे, कोणाच्या शाळेचा मॅटर आहे, कोणाचा क्लासचा मॅटर आहे. सगळ्यांचा प्रत्येकाचा मॅटर वेगवेगळा आहे. ठीक आहे. या मॅटरला आपण असं बोलू शकतो सबस्टन्स, वस्तू. एखादी वस्तू पण बोलू शकतो, पदार्थ किंवा सबस्टन्स पण बोलू शकतो, म्हणजे वस्तू. एखादी वस्तू असेल ते मॅटर आहे. मॅटरला आपण दोन भागामध्ये
डिवाइड करू शकतो. एक म्हणजे तुमचा येईल फिजिकल फॅक्टर. काय येईल? फिजिकल फॅक्टर. आणि एक तुमचा केमिकल फॅक्टर. केमिकल फॅक्टर. आता फिजिकल फॅक्टर म्हणजे तुम्हाला जे डोळ्यांनी बाहेरून दिसतंय. तुम्हाला मी दिसतो बरोबर, तुम्हाला बोर्ड दिसतो, सगळं दिसतंय. तुम्हाला निंबू दिसतो, तुम्हाला पाणी दिसतो, तुम्हाला हायड्रोजन दिसतंय, म्हणजे दिसत नाही डोळ्यांनी, त्याला आपण बोलतो केमिकल. काय बोलतो? केमिकल. आणि जे तुम्हाला दिसतात त्याला बोलतो आपण फिजिकल फॅक्टर्स. समजा की नाही? ओके. बघा, तुमचे वडील आहेत, वडील तुम्हाला फिजिकली दिसतात, पण तुमच्यावर असलेलं प्रेम ते केमिकल आहे, ते तुम्हाला दिसत नाही. हा मेंटली असू शकतो. बरोबर आहे. समजा की नाही? समजा की नाही? बरोबर. तुम्हाला इथे समोर मास्तर दिसते, पण मास्तरला तुम्हाला काय घडवायचं आहे ते तुम्हाला दिसत नाही. ते काय झाला? केमिकल. आणि मास्तर फिजिकल. एक मुलगा आहे, मुलगाला पोरगी आवडते, बरोबर. तो मुलगा काय झाला? फिजिकल. आणि तो केमिकल, त्याला किती आवडते, किती प्रमाणामध्ये आवडते ते माहिती नाही, ती काय झाले? केमिकल. समजा की नाही? समजा क्या? फिजिकल और केमिकल. तसंच मॅटर पण आहेत. जसं याच्यामध्ये फिजिकल फॅक्टरमध्ये 4 येतात. 4 का 5? 5. एक सॉलिड, तुम्हाला माहिती असेल, सॉलिड मॅटर, ज्याची डेन्सिटी खूप जास्त असते. डेन्सिटी म्हणजे काय? वजन नाही सांगू शकत त्याला आपण. डेन्सिटी म्हणजे त्यांच्या आतमध्ये असलेले मॉलिक्युल्स. एक्झाम्पल, हा एक बॉक्स आहे, या बॉक्समध्ये छोटे छोटे गोटे आहेत. गोटे, यू नो, मार्बल्स. हे मार्बल्स आहेत. आणि हा एक बॉक्स आहे, याच्यामध्ये मार्बल्स लांब लांब आहेत. आणि तिसरा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये जे मार्बल्स आहेत ते खूपच लांब आहेत. मग या बॉक्सला आपण सांगू शकतो याची डेन्सिटी जास्त आहे. डेन्सिटी म्हणजे काय? त्यांच्यामध्ये असलेले मॉलिक्युल्स. म्हणजे याची डेन्सिटी काय असेल? मोर असेल. याची डेन्सिटी थोडी मीडियम, डेन्सिटी मीडियम असेल. आणि याची डेन्सिटी काय असेल? लो. म्हणजे सॉलिड जेवढे पण ॲटम्स आहेत त्यांच्याकडे डेन्सिटी खूप जास्त आहेत, म्हणजे त्यांचे मॉलिक्युल्स खूप जवळजवळ आहेत. काय आहेत? खूप जवळजवळ. लोखंड खूप हार्ड आहे, दगड खूप हार्ड आहे, तांबा, कॉपरचे मॉलिक्युल जवळजवळ आहेत, ॲल्युमिनियम खूप जवळजवळ आहेत. समजा की नाही? याला बोलतो आपण सॉलिड. काय बोलतो? सॉलिड. सेकंड, लिक्विड. लिक्विडची डेन्सिटी काय असते? मीडियम असते, थोडं कमी. काय असेल? कमी असेल. लिक्विड फॉर्ममध्ये असतो. जर पाणी आपण बघितला, पाणी झाला, ज्यूस झाला, सरबत झाला, फिनेल झाला. नाही, त्या आता ट्रेंडिंगमध्ये आहे, म्हणजे त्या पितात ना मरतात, आता टेन्शनच नाही. हार्पिक. टेन्शन घेऊनच अर्धी तर मरतात. ठीक आहे. तिसरा लिक्विड समजला? लिक्विड तुम्हाला माहिती आहे, 9वी 10वी पण त्या स्टडी करता, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. तिसरा कुठला आहे? गॅसेस. ज्याचे मॉलिक्युल्स काय असतात? लांब लांब असतात. काय असतात? लांब लांब. स्मोक झाला, लांब गॅस. CNG गॅस आहे, LPG गॅस आहे, पेट्रोल
पेट्रोल काय आहे? लिक्विड. पण पेट्रोलला जाळण्यासाठी काय लागते? काय लागते? ऑक्सिजन. त्याला ऑक्सिजन लागेल तेव्हा तो जाळेल. समजा क्या. नंतर चौथा तुमचा आहे प्लाझ्मा. चौथा कुठला? प्लाझ्मा. आता प्लाझ्माला तयार करायचा असेल तर तुम्हाला सॉलिडचे मॉलिक्यूल काय असतात? मोर. लिक्विडचे मीडियम. या गॅसेस लो. आता बघा यांच्यामध्ये एक प्रोसेस असते ती आयोनायझेशन. काय होते? आयोनायझेशन. ठीक आहे. आयोनायझेशन म्हणजे काय? तुटफूट करणे, या तोडायचा. काय करायचा? तोडायचं पूर्ण. आता समजा ऑक्सिजन आहे. काय? ऑक्सिजन. ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल आहे, एक ॲटम आहे. त्या ॲटमला पण आपण जर तोडला, काय केला? तोडला, मधून डायरेक्ट 2 तुकडे केले, त्याला काय बोलतो आपण? आयोनायझेशन प्रोसेस. काय बोलतो? एक ऑक्सिजनला पण तोडला आपण, त्याला बोलतो आयोनायझेशन. आणि हे तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागते, खूप तापमान लागते. तेव्हा याला आपण आयोनायझेशनमध्ये म्हणू शकतो, प्रोसेसमध्ये होऊ शकते. समजा की नाही? आता समजा मी आहे, मी एक ॲटम आहे. एखाद्याने आता पत्रा घेतला, पत्रा कोचकला मध्येच. काय केला? कोचकला. माझ्या आतड्या बाहेर निघतील, एकडनं किडण्या बाहेर पडतील, एकडनं स्टमक बाहेर पडेल. 2 तुकडं केलं म्हणजे काय केला? आयोनायझेशन केला. काय केला? आयोनायझेशन. आणि तोडण्यासाठी पहिला काय केला? जो पत्रा होता तो गरम करायला लागला. खूप पावर लागली ना तोडायला. कच्च्या 2 तुकडं, एक इधर एक इधर, एक पाकिस्तान में, एक अफगाणिस्तान, श्रीलंकामध्ये गेला. समजला का नाही? 2 भाग. प्लाझ्मा समजला? जर तुम्ही बघितलं एक्झाम्पल, ढग. असा ढग, ढग जेव्हा एकमेकांमध्ये जोरात ठोकतात, ठोकल्यानंतर त्याच्यामध्ये होतो आयोनायझेशन. खूप एनर्जी लागते आणि त्या आयोनायझेशनवरून तुमची ती बिजली असते, चमकते. काय चमकते? बिजली. माहिती आहे ना? लाइटिंग होत नाही, लाइटनिंग होते. समजा की नाही? कुछ लाइटनिंग होते. समजा? याला बोलतो आपण प्लाझ्मा स्टेट. आणि याची स्टेट जरा जाम बेकार असते जर बघितला तर. बघा, सॉलिड असतो. सॉलिड समजा बर्फ आहे, तो बर्फ ठेवला, तो जागेवर स्थिर असतो, एकदम जागेवर स्थिर. लिक्विड, लिक्विडला समजा पाणी ओतला तर सलग जाईल, असेल साईड साईड साईड. बरोबर? गॅसेस, गॅसेस हव्यामध्ये चल, हम तो खुला आसमान है मेरा. सगळीकडं गॅसेस. प्लाझ्मा ना, प्लाझ्मा म्हणजे शेंबूडसारखं माहिती तुम्हाला? शिकला का टाकला का ते असं हलतं डायरेक्ट. बघितला का नाही? असं हलते, एक जागेवर नसते त्या. प्लाझ्मा. समजला का नाही? म्हणून जी पृथ्वी आहे, ऐका रे, पृथ्वी आहे, पृथ्वीच्या आतमध्ये जो क्रस्ट आहे, तो क्रस्ट कुठल्या फॉर्ममध्ये आहे? प्लाझ्मा फॉर्ममध्ये. ही अर्थ आहे, अर्थच्या आतमध्ये जे सगळा लावा भरला आहे, तुम्ही सांगता लावा बाहेर पडतो, तो क्रस्टमध्ये आहे. तो कुठल्या फॉर्ममध्ये? प्लाझ्मा. आणि त्या प्लाझ्मा काय करतो? मूव्ह होत असतो, एक जागेवर नाही. हां, तो प्लाझ्मा सेटमध्ये जातो आणि नंतर मग त्याला आपण आकार देऊ शकतो. समजा घ्या. आणि याच्यावर आपल्या ज्या वरती जमीन आहे त्याला बोलतो आपण टेक्टॉनिक प्लेट्स. त्या टेक्टॉनिक प्लेट्स हळत असतात. जे टेक्टॉनिक प्लेट असतात त्या एकमेकांमध्ये हलतात आणि ठोकल्यानंतर तिथे भूकंप येतो. कशामुळे हलतात? कशामुळे हलतात? प्लाझ्मामुळे.
कशामुळं? प्लाझ्मामुळे. ठीक आहे. नंतर 5वी स्टेट आहे, जी स्टेट सत्येंद्रनाथ बोस आपल्या भारतामधले होते. सत्येंद्रनाथ बोस. यांनी ही स्टेट दिली ती जेव्हा त्यांनी आपल्या भारतामधले सायंटिस्टला बोलले की ही 5वी स्टेट आहे, तर भारतातल्या सायंटिस्टनी याला मान्यता दिलीच नाही. मग यांनी लेटर पाठवला आइन्स्टीनला. हां, तेव्हाचा होता आइन्स्टाईन. त्यावेळेस यांनी लेटर पाठवला आणि लेटरमध्ये यांनी तो फॉर्म्युला, तो कन्सेप्ट, थेरी त्याच्यामध्ये मांडली आणि मांडल्यानंतर पाठवला कोणाला? आइन्स्टीनला. त्यांनी जेव्हा चेक केला, कारण पूर्ण दुनियाला फक्त 4 स्टेट माहिती होत्या, सॉलिड, लिक्विड, गॅसेस आणि प्लाझ्मा. 5वी स्टेट माहिती नव्हती. तर तेव्हा आइन्स्टाईन विचारणे केला की एवढा हुशार माणूस भारतामध्ये कसा काय आला? पण त्यांनी ती चोरली नाही. त्यांनी त्याच्यावर त्यांचं नामकरण केलं आणि याला नाव दिलं त्यांनी BIC, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. कंडेन्सेट म्हणजे एकत्र दोघाही मिळून ना तो दिला. बोस कुठे रे? बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. हां, म्हणजे यांनी शोधली होती ती सत्येंद्रनाथ बोसनी. स्टेटचं नाव BIC बोलतात, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. ठीक आहे. कंडेन्सेट म्हणजे दुसरा अर्थ याचा येतो याला थंड करणे. काय करणे? थंड करणे, कूल. आता याला बघा, तुम्ही जर सॉलिड आहे, बर्फ आहे, काय बर्फ, यांनी एक्सपेरिमेंट केला अगोदर की 3 वेगवेगळ्या गॅसेस घेतल्या. किती घेतले? 3 गॅसेस. आणि 3 गॅसेस घेऊन ना याला थंड करायला सुरुवात केली. बघा, जेवढे गॅसेस आहेत, गॅसेसला थंड केला काय होईल? लिक्विड. लिक्विड म्हणजे पाणी. पाण्याला थंड केला काय होईल? सॉलिड, बर्फ होईल. आणि बर्फाला अजून थंड केला तर तो स्टेट येते शेवटची BIC. याने 3 गॅसेसला एवढं थंड करत घेतलं ना, खूप थंड केला, शेवटपर्यंत -273 डिग्रीपर्यंत थंड केला. फ्रीजरमध्ये केला असं अजून गरम गरम गरम. आणि गरम केल्यानंतर यांची एक वेगळी स्टेट आली, याला बोलतो आपण सुपर फ्लुइड. सुपर फ्लुइड बोलतात त्याला. म्हणजे ते जे 3 गॅसेस होते ते 3 गॅसेस एकमेकांमध्ये पहिले कंबाईन झाले. काय झाले? कंबाईन. आणि त्यांच्यामध्ये एवढी प्रॉपर्टी आली ना, ज्या ग्लासमध्ये यांना ठेवायचा त्या ग्लासला हे चिपकतच नव्हते. ग्लासला ठेवा चिपकत नव्हते, धक्क्याला ठेवा धक्क्यावर पण चिपकत नव्हते. ते सांगतो मी नाही, मी वेगळाच राहीन, तुम्हाला काय करायचं आहे, मी वेगळाच राहीन. त्याला पकडायला गेला तरी त्या हातात येतच नव्हता, खाली पडायचा. म्हणून याला बोलतो आपण सुपर फ्लुइड. ही 5वी स्टेट आहे. पागला होतं ते. BIC, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. हे तुम्हाला 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्रीमध्ये स्टडी करायला भेटेल. हे समजलं का? 5 स्टेट: सॉलिड पहिला, लिक्विड, गॅसेस, प्लाझ्मा आणि BIC, बोस आइन्स्टाईन कंडेन्सेट. हे झाले तुमचे फिजिकल फॅक्टर्स. नंतर केमिकल फॅक्टर्स. त्याचे तुम्हाला किती येतात? 3 स्टेट. एक म्हणजे एलिमेंट, दुसरे असतात कंपाऊंड, आणि तिसरा मिक्सचर.
जो कोणाबरोबरही भेटत नाही, तो एकटाच राहतो, अख्खा दिवस टेन्शनमध्ये असते, कसा वर माझा, काय करायचा, त्याला बोलतात एलिमेंट. काय बोलतात? एलिमेंट. सिंगल असेल तर एलिमेंट. एयू कसला आहे? दिलं पण आहे गोल्ड. एयू म्हणजे काय? गोल्ड. एजी सिल्वर. हायड्रोजन सिंगल आहे म्हणजे हा काय झाला? एलिमेंट. सिंगल असेल तर एलिमेंट. हा, कधीही जोपर्यंत करिअर होत नाही तोपर्यंत काय राहायचा? एलिमेंट. अरे एलिमेंट राहायचं, सिंगल नाही, एलिमेंट बोलतो मी. काय राहायचा? एलिमेंट. जेव्हा करिअर झाला काय फॉर्म करायचा? कंपाऊंड. म्हणजे NaCl. याला मीठ बोलतो आपण. म्हणजे काय फॉर्म झाला? कंपाऊंड. म्हणजे असा सोल्युशन असेल ज्याचा काहीतरी फॉर्म्युला येतो त्याला बोलतो आपण कंपाऊंड. 2 किंवा 3 एलिमेंट्स एकत्र येतात त्याला बोलतो आपण. 4 पण येतात, 5 पण येतात. तुमचा बाकीचे ॲल्युमिनियम त्यांचे फॉर्म्युला आहेत. ॲलम ऐकलं ना, मागच्या वर्षी होता. हां, तुरटी त्यांचे फॉर्म्युला होते. सोडियम क्लोराईड H2SO4, हायड्रोजन सल्फेट ऐकला असेल बरोबर. नंतर तुमचा C6H12O6 काय आहे? ग्लुकोज. हा, शुगर म्हणजे ग्लुकोज. सिंगल असेल तर एलिमेंट. झाला मिक्स कंपाऊंड. आणि ज्याचा काही फॉर्म्युला नाही, बिनकामाचा आहे, करिअर पण करत नाही, लक्ष पण देत नाही, उसाट, त्यांना आपण बोलतो मिक्सचर. जसा एक्झाम्पल बघितलं आपण H2O. मिल्क बघितलंय. मिल्कमध्ये काय बघा, त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात. शुगर असते, गोडपणा असतो, त्याच्यामध्येच प्रोटीन असतो, त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असते. तो दूध पिल्यानंतर गोड लागते का नाही? त्याच्या अगोदर पण थोडासा गोडपणा असतो त्याच्यामध्ये बरोबर. त्या आपल्याकडं त्या पाणी टाकलेला कंपनीची पिशवी असते ना, त्यात पूर्णपणे काय असते? पाणीच. आणि त्याच्यामध्ये थोडासा केमिकल मिक्स करतात जास्त दिवस टिकावा म्हणून. बघितला का नाही? अरे विचार करा, आपले ज्या बैल असतं, बैल का दूध देते? गाय किंवा म्हस. त्या दूध दिल्यानंतर आपल्या घरामध्ये 2 दिवसामध्ये खराब होते. मग तीच पिशवी दुकानाची 12 ते 13 दिवस कशी काय टिकते? केमिकल. त्याला प्रिझर्व टाकलेला असतो, प्रिझर्व करण्यासाठी केमिकल्स. हे समजला? डालीचा काय फॉर्म्युला आहे? कुछ नाही फॉर्म्युला. आंब्याचा ज्यूस सीझन आहे, फॉर्म्युला आहे काय नाही. उसाचा रस काय नाही फॉर्म्युला. वडा फॉर्म्युला आहे? नो फॉर्म्युला. ते काय झाले? सगळा मिक्सचर. काय झाले? मिक्सचर. एलिमेंट काय असतात? सिंगल. जॉईंटमध्ये झालं तर कंपाऊंड. आणि त्याला काहीतरी फॉर्म्युला पाहिजे. असा काय नाही का तुम्ही असा लिहितील Na2OCF काय तर काय ना काय, असं काही अर्धवटसारखा लिहून फायदा नाही. त्याला काहीतरी व्हॅल्यू आणि फॉर्म्युला पाहिजे. ठीक आहे. सो एलिमेंटमध्ये तुमचे 3 जण येतात. एलिमेंट 3 प्रकारचे असतात. कुठले कुठले? एक मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. याला आपण बोलतो धातू. मेटल्सला काय बोलतो?
धातू बोलू शकतो. याला अधातू बोलतात आणि याला अपधातू बोलतो आपण. ठीक आहे. मेटल्स गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते. तो मेटर बोलतो जा इलेक्ट्रिसिटी जा जा जा, कारण त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन असतात. मागच्या वर्षी शिकवलंय बरोबर. नॉन मेटलमध्ये इलेक्ट्रिसिटी पास होऊ देत नाही. इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. समजा की नाही. मेटल्स पास होते इलेक्ट्रिसिटी, नॉन मेटल्स नहीं होत. तो बोलतो हमारे पास इतनी कैपेसिटी नहीं है, तुम हमारे से पास नहीं कर सकते इलेक्ट्रिसिटी. प्लास्टिक झाला, अजून काय रबर झाला, डायमंड पण नॉन मेटलच आहे तो, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होत नाही. ठीक आहे. मेटलाइट मध्ये दुक्कू इलेक्ट्रिसिटी पास होते, म्हणजे थोडी काय बोलतात, थोडी लिटल इलेक्ट्रिसिटी. काय लिटल इलेक्ट्रिसिटी. तुमचा एक्झाम्पल मोबाईल झाला. मोबाईलमध्ये पण खूप सारे पार्ट्स आहेत, ते सिलिकॉनचे आहेत. सिलिकॉन काय मेटलाइट आहे. नाहीतर तुमचा असा असेल याच्यामध्ये खूप शॉक दिला असेल, तुम्ही हात लावला झाला खपला. समजला का नाही. मग यांना आपण बोलतो इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस ज्यांच्यामध्ये थोडा इलेक्ट्रिसिटी जाते त्याला काय बोलतो आपण, मेटलाइट्स. काय बोलतो, मेटलाइट्स. ज्यांच्यामध्ये खोखाड इलेक्ट्रिसिटी जाते, मेटल्स. जसा त्यांना बोलतो आपण इलेक्ट्रिक डिव्हायसेस. इलेक्ट्रिक डिव्हायसेस ज्यांच्यामध्ये थोडीशी इलेक्ट्रिसिटी, मेटलाइट. फुल फास्ट इलेक्ट्रिसिटी, मेटल्स. समजा की नाही. एक्झाम्पल याच्यामध्ये फॅनला जर थोडी इलेक्ट्रिसिटी दिली त्या चला सावकाश त्याला फास्ट इलेक्ट्रिसिटी पाहिजे, फुल पॉवर 220 ओळखी. त्या गाणीने काय 400 चालू सोड लगे छुने से तेरे. तुम्ही ऐकत नाही. पिक्चर भारी आहे तो, सुलतान मधला. सुलतान बघितलाय, त्याच्यामधले गाणे आहेत. ओके. यांना काय बोलतात, इलेक्ट्रिक डिव्हायसेस. आणि याला काय बोलतात, इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. मोबाईल काय इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. इयरफोन इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. टीव्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. आपला फ्रीज इलेक्ट्रिक डिव्हायसेस. त्यांच्यामध्ये जर आपण थोडीशी इलेक्ट्रिसिटी पास केली, थंडा व्हायचा पण येत्या. हां, टी व्ही ब्लास्ट होईल, त्याला थोडासा लागतो. म्हणून तुमच्या घरामध्ये जर फ्रीज आणि फॅन चालू असेल, दोघांचं बिल येते. लाईट बिल बघायचं असेल तुम्हाला तर फॅन आणि फ्रीज दोन गोष्टी बंद करा. एक महिना लाईट बिल बघा तुमचा काय येतो. अर्ध्यापेक्षा कमी बिल येतात एक. म्हणजे आता पावसाळ्यामध्ये काय होतं, पावसाळ्यामध्ये सगळं बंद असते आमच्या घरी, तर 300 रुपये बिल येते किंवा 350 रुपये बस. आणि आता फॅन वगैरे झाला असतं सगळा. फॅन फ्रीज तर बंद असते, वापरत नाही आम्ही. त्याला 800 रुपये 950 रुपये बिल येते. कुठं सामान ओरिजिनल शेतावरून आणायचा, वापरायचा डायरेक्ट. सगळा भाजीपाला शेतावरचा असतो. समजा की नाही. ओके. केमिकल फॅक्टर्स किती प्रकारमध्ये, 3. एक एलिमेंट्स, कंपाऊंड आणि मिक्सचर. तुम्हाला
गेल्या 11वीमध्ये 2 सब्जेक्ट येतील केमिस्ट्रीमध्ये, फक्त नाही केमिस्ट्रीमध्ये, एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. याच्यामध्ये 2 येतात. बरोबर, चल. याच्यामध्ये 2 प्रकार, कुठले कुठले? ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. ज्यांच्यामध्ये कार्बन आहे त्याला काय बोलतो आपण? ऑर्गॅनिक. एक्झाम्पल CH4 मिथेन गॅस ऑर्गॅनिक आहे का नाही? कारण त्याच्यामध्ये कार्बन आहे. COH2 नाही मिळत. CO म्हणजे कोबाल्ट असतो, म्हणजे पहिला अक्षर मोठा आणि दुसरा अक्षर छोटा असेल, हा एकच येतो, अकेला येऊ कोबाल्ट. याचा कोबाल्ट. दुसरा आहे कॅल्शियम, Ca असतो. समजा की नाही? ठीक आहे. नंतर HCl हा काय? इनऑर्गॅनिक. बरोबर, समजा की नाही? मला सांगा CaOH कशामध्ये येईल? इनऑर्गॅनिक मध्ये येईल. कशामध्ये? इनऑर्गॅनिक. CaOH. नंतर C2H6 कशामध्ये येईल? ऑर्गॅनिक. C2H6 ऑर्गॅनिक. समजा की नाही? याच्यामध्ये 2 येतात कंपाऊंडमध्ये. एक ऑर्गॅनिक कंपाऊंड येतात. कंपाऊंड समजला? कंपाऊंड म्हणजे काय? 2 जॉईन असतात. त्याच्यामध्ये 2 प्रकार, एक ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक. एवढं समजलं? नंतर तुमचा मिश्रण. मिश्रण पण 2 प्रकारामध्ये असते. काय केला? मिश्रण म्हणजे मिक्सचर. 2 प्रकारामध्ये, एक हेट्रोजिनियस मिक्सचर आणि होमोजिनियस मिक्सचर. कुठला? हेट्रोजिनियस मिक्सचर आणि दुसरा होमोजेनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये तुम्हाला जे गोष्ट मिक्सचर केल्यामध्ये पण दिसतात, जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा पण तुम्हाला त्या गोष्टी दिसतात, त्याला बोलतो आपण हेट्रोजिनियस. काय बोलतो? हेट्रोजिनियस म्हणजे काय? मिक्स केल्यावर पण दिसतात तुम्हाला, त्याला बोलतो आपण हेट्रोजिनियस. बघा एक्झाम्पल, तुम्ही तुरी घेतल्या, तुरीची डाळ आणि मसुरीची डाळ, 2 डाळ घेतल्या, त्याला मिक्स केला, त्या कुठला झाला? हेट्रोजिनियस. आणि जे तुम्हाला दिसत नाही मिक्स केल्यावर त्याला बोलतो आपण होमोजिनियस. जी तुरीची डाळ घेतली ती लावायची कुकरमध्ये, कुकरमध्ये 10 शिट्ट्या द्या, त्याचा काय होईल? बुक्का होईल 10 शिट्ट्यामध्ये. त्यावेळेस दिसेल का तुम्ही वेगळा करू शकता? त्याला नाही करू शकत. त्याला काय बोलतो आपण? होमोजिनियस मिक्सचर. काय बोलतो? हा, दारूमध्ये पाणी, दारू आणि पाणी. बरोबर आहे. दोन्ही मिक्स केला का? हा, लेवलमध्ये. ठीक आहे. नंतर बघा, तुम्ही अजून फळं घेतली, फळं कटिंग केली, कटिंग केल्यानंतर आंबा घेतला, पेरू घेतला, संत्रा घेतला, केला घेतला, सगळी फळं घेतली, त्याला कापला आणि मिक्स केला, प्रसाद बनवला गणपतीचा. तुम्हाला दिसते का नाही? त्याच तुम्ही लावला मिक्सचरवर. मिक्सर माहिती आहे ना? चालू करा, त्यांचा ज्यूस तयार होईल. आता दाखवा वेगळा करून ना. आता वेगळा करू शकता? नाही. पण तो कशामध्ये येईल? होमोजिनियस मिक्सचरमध्ये. समजा की नाही? कुछ समजला?
सो मला सांगा मॅटर. मॅटर म्हणजे काय? पदार्थ. कुठले पदार्थ? दॅट ऑक्युपाय स्पेस. त्याला काहीतरी स्पेस लागतो. एक्सेप्शन ओनली लाईट. मॅटर्स दोन प्रकारामध्ये डिव्हिजन करू शकतो, फिजिकल फॅक्टर आणि केमिकल फॅक्टर. फिजिकल फॅक्टरमध्ये 5 प्रकार. सगळ्यात जास्त डेन्सिटी कुठली असेल? सॉलिडची डेन्सिटी जास्त असते. जर सॉलिडला मी अजून थंड केला, BIC. काय? BIC. जर सॉलिडला मी गरम केला, लिक्विड फॉर्ममध्ये येईल. लिक्विड फॉर्ममधून जर एखादा समजा तो एलिमेंट आहे, सोना आहे, सोना पहिला सॉलिड असेल, त्याला मी तापवला, लिक्विडमध्ये होईल. त्याला अजून तापवला, कुठल्या फॉर्ममध्ये? प्लाझ्मा फॉर्ममध्ये. प्लाझ्मा फॉर्ममध्ये आल्यानंतर तो डायरेक्ट ब्रेक होतो आणि मग त्याला कुठल्याही शेपमध्ये आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. एवढं समजलं? नंतर केमिकल फॅक्टर्स. केमिकल फॅक्टरमध्ये 3 प्रकार. एलिमेंट काय असतात? सिंगल मॅन शो. सिंगल मॅन शो पुरा. कंपाऊंडमध्ये जॉईंट आणि मिक्सचर. फॉर्म्युला वगैरे काय नाही, सगळा मिक्सचर असतो, कचरा. एलिमेंटमध्ये 3 प्रकार. कुठले कुठले? मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलॉइड्स. ठीक आहे. यांना आपण बोलतो, मेटल्सला आपण असं सांगतो कंडक्टर. काय बोलतो याला? कंडक्टर. बसता नाही, जॉईन बिन करत नाही, तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतो, घेतो. आता समजा ही तांब्याची तार आहे, कॉपरची वायर आहे. या कॉपर वायरमध्ये तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास केली, तुम्ही त्याला मस्त जाऊन हात लावला, डायरेक्ट स्वर्गात. पण तुम्ही वाटत नाही स्वर्गामध्ये जातील असा. कुठे केलं ते? एक मिनिट, ते दाखवून दे का? ठीक आहे. याच्यामध्ये यांनी काय केला? ऐका रे, यांनी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली, घेतली. काय केली? घेतली. ठीक आहे. म्हणून याला बोलतो आपण कंडक्टर. नॉन मेटलला आपण बोलतो इन्सुलेटर. काय बोलतो? इन्सुलेटर. हा बोलतो मला काहीच नको, इलेक्ट्रिसिटी माझ्या लाईफमध्ये नकोच. समजलं का नाही? माहिती आहे बिजली? पोरांना सांगतो, जर समोरून एखादी स्माइल येत असेल, इलेक्ट्रिसिटी आहे, तुम्हाला काय करायचं आहे? नॉन मेटल इन्सुलेटर. कोणी स्माइल दिला, काय करायचा? डायरेक्ट अबाउट टर्न, रस्ता पकडायचा. समजला का नाही? हे बघा, जो ऐका रे, ते माहिती आहे ना, ते सांगतात बघा, मुस्कुराना हर लड़की की अदा है, जो लड़का इसे प्यार समझे वो गधा है. माहिती आहे का नाही? लक्ष द्यायचं नाही. समोर जर एखादी पोरगी स्माइल करते, समजायचं समोर आपले यमराज उभा आहे. डायरेक्ट यमराज. समजा की नाही? ओके. आणि समजा एखाद्याने बघून ना केस वरती केला असा, समजायचा यमराजचा भाऊ रावण उभा आहे. डायरेक्ट साईडला जागायचा. समजलं का नाही? सो तुम्हाला ऐका रे, तुम्हाला कंडक्टर व्हायचं आहे की इन्सुलेटर? कंडक्टर कधी व्हायचा नाही.
विषयच नाही ना. ठीक आहे. आणि बघा जे दाखवत नाही पण असतंय त्याला बोलतात मेटलॉइड. सेमी कंडक्टर काय बोलतात? सेमी कंडक्टर. म्हणजे माहिती आहे पण त्या लपून ठेवायच्या साईडला थोडा समजा की नाही. ओके. मेटल्स काय असतात? कंडक्टर. नॉन मेटल्स इन्सुलेटर. इलेक्ट्रिसिटी पास होऊ देत नाही. मेटलॉइड्स सेमी कंडक्टर असतात. थोडा पास होते. समजा की नाही.